अहिल्यानगरमधल्या पीडितेवरच्या उपचाराचा खर्च शासन करणार असं मंत्री अदिती तटकरेंनी म्हटलंय। आरोपीला शिक्षा देत पीडितेला न्याय मिळवून देऊ असं त्या म्हणाल्या। तर ऍसिड सहजपणे मिळणं हे अत्यंत गंभीर आहे, ही बाब सत्यजित तांबे यांनी समोर आणली आहे। बाईकवर एका व्यक्तीने अशा पद्धतीचं ही निंदनीय म्हणजे ॲसिड फेकून हे कृत्य केलेलं आहे। CCTVचं किंवा आजूबाजूचं अजून काही त्याच्यातली तपशिलातली माहिती ही काही अजून चौकशीमध्ये आढळलेली नाही आहे। शासनाची आणि महिला व बालविकास विभागाची जी मनोधैर्य योजना आहे, याच्यातून आम्ही त्या कुटुंबाला, त्या पीडित मुलीला आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवरून प्रस्तावाची मागणी केलेली आहे आणि तिच्या उपचाराची त्या पद्धतीनं जी जबाबदारी आहे ते शासन घेत आहे। 13 वर्षाची ती मुलगी आहे। वडगावपान नावाच्या गावात ती शाळा सुटल्यानंतर घरी परत जात असताना एका मुलाने मोटरसायकलवर येऊन तिला काही प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारता विचारता तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलेला आहे। जो आहे आरोपी तो सापडलेला नाही, त्याच्यामुळं अजून त्याची चौकशी होऊन ते कसे त्याची पार्श्वभूमी काय घटनेची ती आत्ता आपल्याला सांगता येणार नाही। परंतु ॲसिडचा वापर सर्रासपणे होणं, ॲसिड सहजपणे मिळणं हीच मुळात माझ्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाने याच्यावर गंभीर असं पावलं उचलली पाहिजे। बरं, ती घटना अशा ठिकाणी घडलेली आहे की रोडवर ग्रामीण भागात झालेली घटना आहे, त्याच्यामुळे CCTV कॅमेरा किंवा ते असण्याची शक्यता नाही आहे। त्याच्यामुळे तो आता त्याचा शोध घेणं हा देखील एक फार मोठं आव्हान पोलिसांच्या समोर तयार झालेलं आहे। संपूर्ण प्रकरणावर आमचं लक्ष आहे, पोलीस चौकशी सुरू आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। कोणत्याही परिस्थितीत आरोपीला शिक्षा झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। तर पीडितेच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं अमोल खताळ यांनीही म्हटलंय। ॲसिड हल्ल्यासारख्या घटना घडणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले। 18 वर्षीय शाळेतल्या मुलीला ती सायकलवरून जात असताना अचानक मोटरसायकलवरून एका येऊन मुलानं तिच्या अंगावर ॲसिड फेकलं। दुर्दैवानं तिचा गालही भाजलेला आहे, थोडा बऱ्यापैकी डॅमेज आहे। प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये तिला ते ॲडमिट करून आमच्या हॉस्पिटलला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। वॉटर बेस्ड ट्रीटमेंट जे अवेलेबल आहे त्या मुलीला मी देतो आहे। परंतु त्या भागामध्ये जिथं घटना घडली तिथं कुठल्या प्रकारचा CCTV नाही आहे, त्यामुळे आरोपी आयडेंटिफाय होत नाही। पण आमची शंका अशी आहे की तो गावातलाच मुलगा असला पाहिजे कुठेतरी। तर पोलीस चौकशी करतायत। मी त्या सगळ्या घटनेवर माझं बारकाईने लक्ष आहे। कुठल्या परिस्थितीत आरोपीला आज संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत अटक झाली पाहिजे। एक शालेय विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना तिला पत्ता विचारण्याचा बहाणा करून थांबवण्यात आला आणि त्यानंतर तिच्यावरती ॲसिड सदृश्य टाकून तिचा चेहरा हे करण्याचा प्रयत्न झाला आहे। काल मी तिला प्रथम उपचार कसा मिळेल, तिला दवाखान्याची सुविधा, हॉस्पिटलची सुविधा मिळण्यासाठी आपण सांगितलं होतं आणि त्यानुसारच तिथं आता तिच्या कुटुंबाच्याही आपण संपर्कात आहेत। तर तिची तब्येत आता स्थिर आहे, परंतु ही घटना दुर्दैवी आहे। अशा घटना होणं हे आपल्या अभिप्रेत नाही, त्यामुळं जो कोणी आरोपी असेल त्याच्यावरती कठोर कारवाई होईल।